हे जे काही घडत आहे हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि आपण बघतो की आता म्हणजे आम्हाला काय की जी शिक्षण संस्था होती ती RSS ची आणि भाजपची होती. म्हणजे भाजपच्या ज्या ठिकाणी त्यांचे आपण म्हणतो की संस्कार खूप चांगले असतात किंवा RSS खूप एक स्ट्रिक्ट अशी एक संघटना आहे, परंतु त्यांच्याकडून अशा या घटना घडतात. अतिशय महिलांना म्हणजे आज आम्हाला वाटतं की लहान मुलींना साधं घेऊन जरी जाताना आम्हाला कुणावर विश्वास राहिलेला नाही. आज आपण जरी कुठे बाहेर जायचं म्हणलं तर आपण कुणाकडे तर आपल्या मुलींना सोपून जात होतो, पण आता तशी ती वेळ राहिलेली नाही. असे या घटना घडत आहेत. तर मला अतिशय दुःख वाटतं की परवा मोमिताचं पण प्रकरण झालं, डॉक्टरची पण त्या ठिकाणी असं त्याच्यावर रेप झाला आणि आज परत 2 दिवसानंतर ही बदलापूरमध्ये घटना घडली. आणि अशातच आपण बघतो की लाडकी बहीण योजना ही योजना या ठिकाणी सरकारने हे सगळं म्हणजे त्यांना हे डायव्हर्ट करायचंय. कुठेतरी हे प्रकरण सगळे जे शेतकऱ्यावर अन्याय होत आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाहीये,